तमाम माझ्या माता भगिनी तरुण तरुणींना आणि मंचावर उपस्थित सर्वांना मी नमस्कार करून सुरुवात करतो। मित्रांनो, हे लोक 5 वर्षातनं एकदा येतात। आम्ही आता जमिनीतून बाहेर आलो, तेही आम आदमी पक्षाचे संयोजक माननीय अरविंदजी केजरीवाल यांचे ध्येय धोरण जे आहे, दिल्लीमध्ये जे 10-12 वर्षापासून त्यांनी जे लोकांना दिलं, त्यांचे जे विचार आहे ते सर्व जगासमोर आहे, देशासमोर नाही जगासमोर आहे। तेच विचार, तेच ध्येय धोरण आणि तेच डेव्हलपमेंट घेऊन आम्ही इथे आलो। आम्ही आम आदमी पार्टीची इथे स्थापना केली। आमच्या संजय भाऊ टेंबेकर गेल्या 15-12 वर्षापासून जुळल्या, त्यांच्या मागे मागे आम्ही जुळलो। इथे आम्ही मूठभर कार्यकर्ते आहोत। आम्ही आम आदमी पार्टीचे इथे विचार रुजवण्यासाठी आलो। तुम्हाला जर पटत असेल तर आम्हाला तुम्ही ऍक्सेप्ट करा, कारण की मला हे सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। इथे जे 5 वर्षानंतर पंजेवाले येतात, बीजेपी वाले येतात, त्यांना आपल्या जीवनाचं, आपल्या मुलाबाळाचं, आपल्या तिजोरीचं, आपल्या धनसंपत्तीचं वाढली पाहिजे, ते अजून उत्तरोत्तर वाढत गेली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, हे त्यांचं भविष्य आहे। दोन्ही पार्ट्यांना म्हणून राहिलो मी, आपण आपलं भविष्य केव्हा बघणार आहोत? आपण आपलं भविष्य, आपल्या मुलाबाळांचं भविष्य आपण केव्हा दुरुस्त करणार आहोत? की एकदा येतात, पैसे देतात, तुम्हाला हे पण देतात, त्याच्यामध्ये डुबून आणि 5 वर्ष मस्त सुखी राजकारणाचं जीवन बघतात। ते सुरू आहे गेल्या 75 वर्षापासून। या दोघांनी सापनाथ हरी नागनाथ, काँग्रेसवाले सापनाथ आणि हा नागनाथ डोब्या, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा सत्यानाश केला, हा नागपूरवाला सत्यानाश करून टाकला आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या शेतकरी बांधवांचा, शेतकरी शेतमजुरांचा आणि तुमच्या आमच्या सर्वांचा, तळागाळातल्या लोकांचा। यांना माणसाशी काही देणं घेणं नाही। यांना फक्त सत्ता, संपत्ती, पैसा आणि नाव पाहिजे आणि हजारो करोड रुपये यांना आपल्या नावाकरता पोस्टर, बॅनर, कुठे मुतारीवरती नाव, शौचालयावरती नाव, रेल्वेवरती नाव, टॉयलेटच्या ठिकाणी नाव, मोदीजी न देवेंद्रजी, मोदीजी न देवेंद्रजी। तिसरा यांच्याकडे विषय नाही, तो आम्ही घेऊन आलो आहे। तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेऊन आलो आहे। आम आदमीचे कार्यकर्ते, भलेही राष्ट्रीय लेवलवरती अरविंदजींनी महाराष्ट्रामध्ये सीटा लढवण्याचा निर्णय घेतला नसेल, तरी सुद्धा आम्हाला या दोन्ही पार्ट्यांचे विचार पसंत न पडल्यामुळे आम्ही माननीय पंकज भाऊजी घाटोळे यांना अपक्ष उमेदवार ठेवला। हे कोणाकरता? हे तुमच्याकरता। हे तुम्ही विचार करा या गोष्टीचा। आम्ही तुमच्यापर्यंत चांगले विचार, चांगलं डेव्हलपमेंट घेऊन आम्ही आलो आहे। मित्रांनो, हा जो नंगानाच लावला यांनी 75 वर्षापासून गेला, लूट करून राहिले आहे। आतापर्यंत जे काही आहे ते फक्त आपण जगून राहिलो। याच्या नंतर जर हे सरकार आलं इथे महाराष्ट्रामध्ये, समजून जा, तुमचा जो राहिला सुईला जो जीव आहे ना, गळफास टाकला यांनी आपल्या गळ्यामध्ये। सर्वांना समजून राहिलाय बीजेपी काय करून राहिली आहे, गळफास टाकला। येत्या इलेक्शन मध्ये, येत्या निवडणुकीमध्ये जर का यांचं सरकार बसलं, हा गळफास आवळणार। यांना फक्त 2च माणसं पाहिजे, 2 माणसं देशामध्ये। हे दलाल आहे त्यांच्या, अदानी आणि अंबानी, यांच्या माध्यमातून हे सर्व षडयंत्र करून राहिले। यांना माणुसकीचं ना माणसाचं काही देणं घेणं नाही। तो कास्तकार मेला तरी चालते, काम करता करता त्याला साप चावलं तरी चालते, तो करंट मेला तरी चालते, त्याला वीज मिळाली नाही तरी चालते। पण यांचे मुद्दे तेच, आम्ही मुद्दे घेऊन आलोय तुमच्यापर्यंत। आमचे मुद्दे शाळा, पाणी,
वीज इलेक्ट्रिक इथे तयार होते. वीज आमच्या औष्णिक केंद्र आहे खापरखेडाला, इथून 20 किलोमीटर वरती भारतामधलं 2 नंबरचं 1600 मेगावॅट वीज तयार होते. आणि आम्हाला इथे तुम्ही 10-12 रुपये पर युनिटनी आम्हाला वीज लागता, बिल देता. बाहेर तुम्ही 2 रुपये 3 रुपये 3.5 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही युनिट देता, वीज पाठवता, बाहेर विकता. केजरीवाल तिथे फ्री इलेक्ट्रिसिटी देतो तिथल्या जनतेला. तो आपली प्रॉपर्टी विकून देत नाही, आपला बँक बॅलन्स तोडून देत नाही. जो जनतेचा रेव्हेन्यू जमा होतो दिल्लीच्या जनतेचा, तो एका सिस्टम मध्ये बसवून त्याला इमानदार सोच पाहिजे, तो त्यांना वापस करतो. ते आम्हाला इथे पाहिजे आहे. तुमच्या माध्यमातून मित्रांनो, अजून बराचसा आमचा प्रचार बाकी आहे. आम्हाला बरंचसं फिरायचं आहे अजून. आम्हाला इथे डेव्हलपमेंट पाहिजे, आम्हाला चांगल्यापैकी इथे कॉलेजेस पाहिजे, आम्हाला शाळा पाहिजे चांगल्यापैकी. शाळेमध्ये टॉयलेट पाहिजे मुला मुली करता, शाळेमध्ये चांगलं स्वच्छ पाणी पाहिजे, शाळेमध्ये चांगले ट्रेन मास्तर पाहिजे. कोणते मास्तर येते प्रेझेंटी लावून घेते, दुसराच मास्तर प्रेझेंटी लावते, तो येतच नाही. ज्याची प्रेझेंटी लावते तो सुट्टीवर राहते, लावून घे म्हणते तो. हे हाल आहे आमच्या जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळेचे. आम्ही पाहिले, आम्ही सर्वे करतो. आमचं जवळजवळ 10 ते 15 दिवसामध्ये एक विजय रस्ते प्रत्येक शाळेला तालुक्यामध्ये ते काम आम्ही करून राहिलो. जनतेप्रती जे काम यांनी करायला पाहिजे या सरकारमध्ये चोर लोकांनी, ते काम आम्ही करून राहिलो. आम्ही पुढाकार घेऊन राहिलो. आम्हाला कोणाची भीती नाही आहे. आम्ही ठरवलं कुत्र्यासारखं 100 दिवस जगण्यापेक्षा शेरासारखे 2 दिवस जगू आम्ही. पण तुमच्याकरता आता लढा देऊ. हा पहिला आणि अंतिम लढा. ही लढाई आम्ही जोपर्यंत तुम्हाला मूलभूत गरजा, शाळा, कॉलेजेस, दवाखाने इथे व्यवस्थित चांगल्यापैकी होणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही.